नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात बबन धनावडे यांच्या वडाचा माळ ह्या कथासंग्रहातली कथा. पण तत्पूर्वी तुम्ही जर आता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. शेजारी घंटीचं चिन्ह आहे ते प्रेस करा. येणाऱ्या पर्यायातनं ऑल हा पर्याय निवडा, म्हणजे मी माझ्या चॅनलवर कधीही कथा किंवा कादंबरीचा भाग अपलोड केला की ताबडतोब त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तुमच्या हातातल्या तुमच्या मोबाईलवर. श्रोते हो, बबन धनावडे सरांचे मी मनापासून आभार मानतो. त्यांनी मला त्यांच्या वडाचा माळ या कथासंग्रहातल्या कथा माझ्या चॅनलवर वाचण्याची परवानगी दिली, त्याबद्दल. ऐकूया बबन धनावडे लिखित मास्तर काका. देसाई मास्तर काका आमच्या गावातले आम्हाला प्राथमिक शाळेत लाभलेले एक निर्मळ गुरुजी. अत्यंत साधे, सरळ आणि हाडाचे शिक्षक. बदल्या घेत घेत ते शेवटी गावातल्या शाळेवर आले. आम्ही पूर्व प्राथमिक शाळेत 4थी पासून गावच्या मोठ्या शाळेत गेलो तेव्हा शेटे नावाचे मास्तर होते. अत्यंत प्रेमळ होते. त्यांची बदली होण्याचा दिवस आला तेव्हा वरच्या वर्गातली मुलं आम्हाला म्हणाली, अरे तुमचे मास्तर बदली होऊन जाणार आणि नवीन मास्तर येणार. म्हणजे काय? आम्ही त्यांना विचारलं तेव्हा त्यांनी खुलासा केला, पण बदली म्हणजे काय, निरोप समारंभ म्हणजे काय, ते आम्ही अनुभवलेलंच नसल्यामुळे आम्ही संभ्रमात पडलो होतो. निरोप समारंभाच्या वेळेनं आपल्याला रडू येतं का? आम्ही नवीन मुलांनी विचारलं तेव्हा ते उद्या कळेल असं म्हणाले. दुसऱ्या दिवशी शाळेत निरोप समारंभ सुरू झाला. आधी 2 मास्तरांनी भाषण केलं, नंतर हेडमास्तर बोलले. शेवटी ते जाणारे मास्तर बोलू लागले. आम्ही नवीन मुलं आ वाजून पळत होतो आणि मोठी मुलं खाली मान घालून खोटं खोटं रडत होती आणि ते बघून आम्ही तोंडावर हात ठेवून हसत होतो. कार्यक्रम संपल्यावर आम्ही उठून आपापल्या वर्गात येऊन बसलो. आमच्यावर फारसा परिणाम झाला नाही. पुढे 4 दिवसांनी दुसरे मास्तर हजर झाले. ते इंग्रजी शिकवणारे होते. त्यांच्यामुळे आम्हाला इंग्रजीची ओळख होऊ लागली. ABCD सुरू झाली. पण पुढे 6 महिन्यानंतर त्यांनीच बदली करून घेतली. त्या निरोप समारंभ कार्यक्रमात आमचे डोळे खरोखरच पाणावले. कारण ABCD नंतर आय एम अ बॉय पासून आय एम अ गर्ल पर्यंत झालेली प्रगती संपुष्टात आली. यानंतर मास्तर काका आमच्या शाळेवर आले. गावातलं त्यांचं घर वाटेवर असल्यामुळे आणि सुट्टीत घरी आल्यावर जाता येता ते आपल्या घराच्या परसात काहीबाही करताना दिसायचे, पण आम्ही त्यांच्याशी बोलत नसू. ते आमच्याकडे बघून निर्मळपणे हसायचे. त्यामुळे आमच्या वर्गावर शिक्षक म्हणून नियुक्ती झाल्यावर आम्हाला आनंद झाला. पुढे हळूहळू आमची नावंही त्यांच्या लक्षात राहायला लागली. एकदा ते घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात ही कविता शिकवत होते. आम्ही त्यांच्या पाठवून सूर धरत होतो. पुढे फिरून फिरून सय येई जीव वेडावतो, चंद्रकलेचा ग शिव ओला चिंब होतो. या ओळींवर ते आले. आम्ही गावरे बावरे झालो. कारण वर्गात एक चंद्रकला नावाची वर्ग भगिनी होती. तिच्यावर आमची नजर खेळून राहिलेली. आम्हाला प्रश्न पडला होता तो असा की कवितेतल्या मुलीचे माहेरच्या आठवणीने डोळे भरून येतात हे ठीक आहे, पण या चंद्रकलेचे डोळे का भरून यावे, या प्रश्नानं आम्ही हैराण झालो होतो. मास्तर सुरात कविता गात असताना आमचे सूर अचानक थांबलेले बघून मास्तरांनी नाकावरला चष्मा वर सरकवून आमच्याकडे नजर टाकली. तर आमची नजर छोट्या चंद्रकलेवर खेळलेली पाहून सगळा घोटाळा त्यांच्या लक्षात आला आणि टेबलावरचा रूळ टेबलावर खाडकन आदळत ते म्हणाले, अरे मूर्खांनो, या कवितेत चंद्रकला हे नाव एका साडीसाठी वापरलंय, कुणा मुलीसाठी नाही. हे ऐकून आम्ही सारे खुसखुस हसलो. पण साडीला बाईचं नाव का, हा प्रश्न काही सुटला नाही. तेव्हा मास्तरांनी साड्यांची काही नावं सांगितली, पण तीही आमच्या डोक्यावरनं गेली. कारण कोकणातल्या दुर्गम खेड्यातली आम्ही मुलं. आम्हाला वर्षाला 2 लंगोट मिळताना मारामार, तिथेही असली भारी नावं कशी ठाऊक असणार. यानंतर बरेच दिवस त्या छोट्या चंद्रकलेला आम्ही चिडवून हैराण करून सोडलं. आमचे मास्तर काका गावातल्या शाळेवरूनच निवृत्त झाले.
त्यांचं राहतं घर वाटेवरच असल्यामुळे ते सुट्टीच्या दिवशी परसात काही ना काही करत असताना आम्ही घाबरून वाट वाकडी करून पुढे सरकत असू. बालवयात मास्तरांची भीती वाटत असे. ते निवृत्त झाले तेव्हा मी मुंबईत आलो होतो. नंतर कळलं की मास्तर काका आता गावात भिक्षुकी करतात. कारण वेळ घालवायचा म्हटलं तर साधन हवंच ना, आणि त्यांनी ते स्वीकारलं. विवाह समारंभ, सत्यनारायण, रुद्राभिषेक वगैरे कार्यक्रम ते करायला लागले होते. त्यांची दक्षिणेची अट नसायची, मिळेल ते स्वीकारायचे. त्यांची मुलं पुण्यात नोकरी करत पुण्यात स्थायिक झाली होती. त्यात भावासंगे थोडकीशी शेती करायचे, त्यामुळे घरात काही कमी पडत नसे. ते म्हणायचे, गरजेपेक्षा जास्त पैसे हवेत कशाला, पोटापुरतं खाऊ पिऊ मिळतंय, वर देवाचं नामस्मरण होतंय, अधिक काय हवंय, असं म्हणत ते निर्मळ हसायचे. मी शिक्षण घेऊन नोकरी करायची ठरवलं, पण नोकरी लागली आणि शिक्षणाची गाडी अर्ध्यावर रुतून बसली. नोकरी मात्र बरी लागली. एकदा गावी एसटी बसमधनं पेठेत उतरलो. तिथे माझे बंधू हजर होतेच. त्या काळी चाकरमानी गावी येतो म्हटल्यावर घरात उत्साहाचं वातावरण असे. गाडीतून उतरून घराकडे वाट चालताना मास्तरांच्या घराजवळ आल्यावर त्यांच्या परसात नजर टाकली. ते काही बाई करत होते. मी थांबून हाक मारल्यावर हसत पुढे येऊन म्हणाले, माधवा, कधी आलास गावी? हा काय, आत्ताच येतोय. म्हणजे एकटाच? अरे तुझे बोजेवाले कुठे गेले? बोंबील बटाटे आणले का नाही? मी हसत हसत म्हणालो, ते येत आहेत मागून, मी रिकामा म्हणून पुढे आलो. अच्छा, म्हणजे ते शक्तिवर्धक औषधं घ्यायला गेले म्हणायचे. असा शक्तिवर्धक या शब्दावर जोर देत मास्तर खुसखुसायला लागले. एकदा माझं पत्र वेळेवर गावी पोचलं नाही. परिणामी मी बोजा पेठेतल्या बाळूच्या हॉटेलवर ठेवला आणि एक बॅग खांद्यावर घेऊन चाललो होतो. सकाळची वेळ होती. वाट चालताना मास्तरांच्या घराजवळ येऊनही पुढे चाललेलो असताना मास्तरांनी मला बघून हाक मारली. तेव्हा भानावर येऊन थांबलो. मास्तर पुढे आले आणि म्हणाले, अरे मला विसरलात की काय? या प्रश्नावर मी ओशाळलो आणि थांबून म्हणालो, नाही हो, लक्षातच नाही आलं. कसे आहात तुम्ही? मी मजेत. हे काय, हाती झाडू घेऊन पातेरा विस्कटत बसलोय. असं म्हणत ते खुसूखुसू हसले आणि म्हणाले, तू कसा आहेस? तुझी मुलं बाळा कशी आहे? शिकतायत ना चांगली? हो हो, माझं शिक्षण अर्धवट राहिलं, पण त्यांना मी चांगलं शिकवणार. हा, हे बेस हो, अशी जिद्द हवी. बरं, तो ठोंब्या कसा आहे? आमच्या वर्गात ना एक दोन अभ्यासात कमी असलेली मुलं होती. त्या धोंड्या फारच कच्चा होता, पण तो वरच्या वाडीवरचा. या वाटेवरचा नसल्यामुळे मास्तर त्याचं नाव विसरलेले, पण मी कोण ते ओळखून म्हटलो, हा तो ना, तो मस्त आहे. अहो, गिरणीत नोकरी लागली त्याला. वा, हे बेस हो. आणि बरं का, असलीच नोकरी त्याला शोभते. प्रत्येकाचा घास परमेश्वरानं वाढून ठेवलेला असतो. कसे? बरं, तू दमलायस, निघो. मला परवानगी मिळताच मी पाय उचलले. मास्तरांनी सत्यनारायण पूजा सांगणं ही एक पर्वणी असायची. पूर्वी गावाकडे सत्यनारायणाची पूजा सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमाराला सुरू व्हायची, कारण तोपर्यंत शेतकरी शेतावरनं घरी परतलेले असायचे. वाडीतल्या लोकांनी मखर बांधायला घेतलं की काका प्रसाद बनवायला गेले. त्यांच्या सोबती सखाराम तात्या सर्व तयारी करून दिली. मग काका त्या 3 दगडाच्या नवीन चुलीवर केशवायन महा, माधवायन महा म्हणत पळीनं पाणी शिंपडून झाल्यावर अग्नी पेटवून चुलीवर टोप चढे. तेव्हा सगळे ग्रामस्थ हजर होऊन सभोवती शांतपणे बसून पान सुपारी आदान प्रदान करत असायचे. दाम्पत्य पूजेला बसलं की पुन्हा केशवायन महा, माधवायन महा म्हणून पूजेला प्रारंभ होईल. त्या क्षणी सर्वत्र शांतता पसरली जायची आणि लोक तन्मयतेनं ऐकत असायचे. पण अचानक मास्तरांना हवा असलेला माणूस समोर येऊन बसलेला दिसला की काका जवळच्या दाम्पत्याला हात जोडून राहा असं म्हणत त्या इस्माला म्हणायचे, अरे अण्णा, परवा लाकडं फोडून देतो म्हणालाय, पण आला नाहीस. काकू विचारत होत्या. त्यावर अण्णा म्हणाला, काकानं विसरलो नाही, जरा पाहुणा म्हणून गेलो होतो म्हणून राहिला ते. बरं, उद्या सकाळी येतो. बरं, ये हो. असं म्हणत काकांनी आपले मंत्रोच्चार पुढे चालू ठेवले. काही वेळ गेला. पुढे 3रा अध्याय संपला.
पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री सत्यनारायण महाराज की जय असा जयघोष होताच काका थांबले. नाकावरचा चष्मा खाली पोळीवर ठेवला आणि मंडळींकडे बघत म्हटलं, चला कोणीतरी बुक्का लावायला घ्या. असं फरमावताच पांडू उठला, बुक्क्याचं तबक हाती घेतलं. गावाकडे 3ऱ्या अध्यायानंतर मंडळींना बुक्का लावण्याची पद्धत आहे. त्याप्रमाणे पांडूनं उपस्थित मंडळींना बुक्का लावल्यानंतर 4था अध्याय वाचायला सुरुवात करणार इतक्यात वसंत हजर झाला. त्याला पाहून काकांनी पोथीवरचा उचललेला चष्मा पुन्हा खाली ठेवला आणि वसंताला म्हणाले, अरे वसंता, परवा रातांबे काढायला येतो म्हणालास, काकू वाट बघत होत्या. होय तर वाट बघणारच, मीच येतो म्हणलं होतं. अरे मग झालं काय? अहो ते आमचा रायपाटणचा पाहुणा आहे ना, त्याचा बैल शीक पडला होता तर त्यानं निरोप पाठवला होता, तुमच्याकडलं औषध घेऊन लगोलग या म्हणून. मग काल गेलो आणि वशेत देऊन लगेच आत्ता परत आलो. आल्या आल्या आंघोळ केली आणि इकडं चालू. वसंतानं असा सविस्तर खुलासा केल्यावर काका हसत त्याला म्हणाले, म्हणजे तू आता गुरांचा डॉक्टर झालास म्हणायचं. काकांच्या या स्तुतीवर वसंतासह सगळे खळखळून हसले आणि नंतर काकांनी 4था अध्याय वाचायला सुरुवात केली. काकांची पूजा ही अशी चालायची. काका अतिशय प्रेमळ व्यक्ती असल्यामुळे लोक हे सुद्धा गोड मानून घेत. एकदा गावाकडून तार आल्यानं ताबडतोब एसटी पकडून गावाकडची वाट धरली. नेहमीप्रमाणे पेडदेवला उतरलो. घराकडे वाट चालताना तंद्रीत काकांच्या घराजवळून थोडा पुढे सरकलो तर अचानक काकांचे शब्द कानावर पडले, माधवा, का रे असा मुख्यानं चाललास? हे शब्द ऐकून भानावर आलो. तिथेच थांबलो. वळून काकांकडे बघत म्हणालो, काक माफ करा, तसं झालं खरं. बरं सगळं बेस आहे ना? हो, बाबांनी तार का केली या विचारत होतो. अरे काय नाही रे, ते तुझ्या नात्यातलं लग्न आहे ना, ते पुढच्या हप्त्याऐवजी उद्या धरलं. मीच भटजी आहे हो तिथे. हे ऐकून सुटकेचा निश्वास टाकत म्हटलं, असं होय, मग तार का केली? अरे तुला रजा लगेच मिळावी म्हणून मीच तसंच उचवलं. काका निर्मळ हसत उद्गारले तेव्हा मलाही हसत उठलं. काकांनी 80 पार केल्यावर त्यांना वयपरत्वे दमछाक व्हायला लागली. पूजा विधी वगैरे कमी करायला लागले. एकदा दुपारी पांडोबा तिथून घराकडे परतत असताना त्यांनी साथ घातली, पांडोबा थोडं थांबा, आत या. असं म्हणताच पांडोबा आत गेले. या दोघांची तरुणपणापासून चांगली मैत्री होती. पांडोबा भेटले की मुठभर सुपारी आणि 10-20 पानं त्याच्यात चंचीत ठेवायचे. यावेळी तेच केलं. तोडून ठेवलेल्या आंब्यांच्या बुध्यावर पांडोबांना बसवलं. काका घरात गेले आणि नेहमीप्रमाणे पान सुपारी आणून त्यांच्या चंचीत ठेवली. काका, काय काम एवढं महत्वाचं? सांगतो, आधी जरा पान हातात घ्या. त्यांनी असं म्हणताच पांडोबांनी पान हातात घेऊन नाकांनी त्याच्या शिरा काढल्या. देठ तोडून दाताखाली जाऊन फेकून दिला आणि पानाला चुना लावताना म्हटलं, बोला आता काय ते? असं म्हणताच काका बोलायला लागले, पांडोबा, आता माझं झालंय वय. शिक्षकाचं बिराड पाठीवरून फिरवत फिरवत अखेर गावातनं निवृत्ती घेतली. भिक्षुकीही केली. आता झेपत नाही. विधीचे मंत्र चुकतात तेव्हा सगळं सोडून द्यावं म्हणतोय. हा त्याने काय बिघडतंय? आम्हाला कळतात का मंत्र? आणि समजा तुम्ही चुकलात तरी कुणाच्या बापाला कळणार आहे मध्ये चुकलात ते? पांडवांच्या या वक्तव्यावर काका मनापासून खळखळून हसले, पण नंतर गंभीरपणे म्हणाले, अहो कुणाला कळलं नाही तरी मी चुकीचे मंत्रोच्चार का करावे? ऋषी मुनींनी लिहून ठेवलेले मंत्र आपण चुकलो तरी ते मान्य न करता पूजापाठ सांगून दक्षिणा घ्यायची हे पटत नाही मनाला. बरोबर आहे काका तुमचं. पुष्कळ जण मान्य नाही करत ते. तुम्ही ते मान्य करण्याचा मोठेपणा दाखवला हे बघून आनंद वाटतोय. तुम्ही मुळातच निर्मळ मनाचे, त्या दुसऱ्यांना शिकवण्यात आयुष्य घालवलेले, तेव्हा तुमचा विचार योग्य आहे. पण आम्हाला वाटतंय तुम्ही काही करू नका, पण गावातच राहा. अहो तो मुलगा ऐकत नाही. तो म्हणतो आता काय आमचं पुण्यात या आणि मला तर जायचं नाही, त्याचं काय? काका खरोखर विचारात पडलेले. पण ते बघून पांडोबा म्हणाले, मग असं करा, पावसाळ्यात पुण्यात लेकाकडे राहा. पावसाळा सरला की या परत.
पांडवांचा हा सल्ला काकांना पटला. खुश होऊन ते म्हणाले, अगदी बरोबर हो, माझ्याही मनात तेच होतं. हो का, मग माझा सल्ला कशाला हवा? अहो, तुम्ही या गावचे गावकर, त्यात तुम्ही तरुणपणी भिकू भटजींकडे शिकवणी करून ग्रंथांचं पारायण केलेले अनुभवी, तेव्हा तुमचाही सल्ला महत्वाचा वाटतो म्हणून विचारले हो. आणि हे बघा, मी कितीही पुण्यात राहायचं म्हटलं तरी माझ्या गौऱ्या याच गावच्या स्मशानात जाणार हो. काकांच्या अंतःकरणातनं निघालेल्या या बोलांनी पांडोबा भारावले. तुम्ही फार मनावर घेतलंय, तसं झालंय खरं, काका म्हणाले. पुढे काका पुणे ते कोकण असा प्रवास करत राहिले आणि अखेर गावच्या कौलारू घरात त्यांनी अखेरचा श्वास घेतला आणि याच मातीत समर्पित होण्याचं स्वप्न पूर्ण करून घेतलं. काका गेले आणि लेकानं काकूंना पुण्यात नेऊन ठेवलं. आमची इच्छा असूनही त्यांच्या कार्याला जाणं जमलं नाही. 2 वर्षांनी पुन्हा गावी एकटाच निघालो होतो. पेठदेवला उतरलो तर नाना अण्णा कोणीच हजर नाही. पत्र वेळेवर पोचलंच नाही असं समजून अवजड सामान बाळूच्या हॉटेलात ठेवून घराकडल्या वाटेवर चालत राहिलो. पुन्हा तंद्रीत काकांच्या घराजवळ कधी आलो ते कळलंच नाही. लक्षात येताच पावलं जागच्या जागी थबकली. वळून आतल्या परसात नजर टाकली आणि जीव चरकला. काकांचं ते जिवंत सळसळीत हिरवगार परसाव मृतावस्थेत पडल्यासारखं दिसत होतं. जिकडे तिकडे पालापाचोळ्याचे ढीग, झाडामाडांच्या मोडून पडलेल्या फांद्या, इतस्ततः उगवलेली रानझुडपं, रानगवत. इतकंच नाही तर कौलं साफसफाई न केल्यामुळे त्यांच्यावरही उगवलेलं रान बघून मन विदीर्ण झालं. नांदतं घर उठल्यावर हे असंच व्हायचं असं लोक म्हणतात ते खरं आहे असा विचार करत पाय उचलणार इतक्यात अंगणाकडे लक्ष गेलं. पावलं पुन्हा थबकली. कारण अंगणात मांडव नसल्यामुळे उघड्या पडलेल्या त्या अंगणात एक गाय आणि तिचं छोटं वासरू शांतपणे बसलेलं दिसलं. कुणाची गाय असावी असा विचार करत असताना माझा मित्र वसंत तिथे हजर झाला. अरे तू केव्हा आला, त्यांनी विचारलं. हा काय आत्ताच येतोय, पत्र नव्हतं पाठवलं? नाही, पाठवलं होतं तर. अरे पोस्ट आपल्या दिरंगाईपणाला जागलेला असावं. मी त्या गाय वासराकडे बघत कसनुसा विनोद केला. त्यावर वसंत मनापासून हसला. मी मात्र विचारातून बाहेर पडलोच नाही. मी त्याला विचारलं की अरे ही गाय आणि हे वासरू कुणाचं रे? माझा प्रश्न ऐकून वसंता भावनावश होत म्हणाला, अरे काय सांगू तुला, ही गाय काकांची. काकू पुण्याला गेल्या तेव्हा त्यांच्याकडे महादेवला आठवण म्हणून दिली आणि म्हणाल्या, महादेवा गाय ऐकू नको, लय वर्ष तिचं दूध प्यायलोय, गायला वाड्यातच मरू दे. ते बोलताना वसंताला भरून आल्यासारखं झालं. मला सुद्धा गलबलल्यासारखं झालं. बरं मग? मी पुढे विचारताच तो म्हणाला, महादेवा तवापासनं तिला सांभाळतो, रात्री वाड्यात बांधतो आणि सकाळी सोडल्याबरोबर धावत दोघं इथं येतात, घटकाभर इथं बसतात, मगच बाहेर पडतात. सगळा गाव त्यांचं कौतुक करतोय. ते ऐकून मलाही गहीवरून आलं, डोळे भरून आले. मी म्हणालो, वसंत बघितलंस, गाय वासरं सुद्धा मालकावर किती प्रेम करतात. तरी आपण एखाद्याला म्हणतो की जनावरासारखा वागू नकोस. तात्पर्य काय तर माणसं परागंदा झाली तरी या 2 जीवांनी आपलं घर सोडलं नाही. आपण त्यांची माया ओळखत नाही हेच खरं. अगदी मनातलं बोललास. बरं निघतो, मीही निघतो. तुला सोडून मी पुढे जाऊ, ती बॅग दे. असं म्हणत बळे माझ्याकडची बॅग खांद्यावर घेतली आणि माझ्यासोबत चालायला लागला. मी एकदा पुन्हा काकांच्या घराकडे वळून बघितलं आणि पुढे चालायला लागलो. मनात विचार आला की यापुढे काकांच्या परसावातून माधवा ही साध कधीच कानावर पडणार नाही. मनातल्या मनात काकांचे बोल मात्र आठवत राहिले. श्रोते हो, ही होती बबन धनावडे यांची कथा मास्तर काका. कथा आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, मित्रपरिवारात नातेवाईकात ही कथा शेअर करा आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर प्लीज चॅनल तेवढं सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच उत्तम कथेसह. तोपर्यंत नमस्कार मित्र.